आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात बीडहून मुंबईच्या दिशेने निघालेला लॉंग मार्च आज पनवेलमधील कामोठे येथे पोहोचलाय। या मार्चमध्ये मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाले असून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दरम्यान या आंदोलनात विविध समाज घटकांच्या वेगवेगळ्या भूमिका समोर येत आहेत। जसं की तुम्ही बघितलं असेल, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हा आरक्षणाच्या उपवर्गीकरणाकडे आहे आणि आज बीडपासून ते मुंबई मंत्रालय या ठिकाणी निघणारा जो लॉंग मार्च आहे आज अखेर पनवेल कामोटे या ठिकाणी आलेला आहे। पाठीमागे नालंदा बुद्धविहार आहे, या ठिकाणी त्यांचं जे अल्पोपहारासाठी या ठिकाणी आलेलं आहेत। आपल्याबरोबर लॉंग मार्चचे जे प्रामुख्याने जे लॉंग मार्च काढलेले आहेत ते आयोजक म्हणून आहेत सिद्धार्थ शिंगारे सर आहेत। काय सांगणार आहात, एकूणच तुमचा जो निघालेला लॉंग मार्च आहे महाराष्ट्रातून तुम्हाला कसं प्रतिसाद मिळाला, काय सांगा? 10 जूनला आम्ही लॉंग मार्च सुरू केला बीड शहरातून। बीडमधून आम्ही मांजरसुंबा, पाटोदा, जामखेड, आष्टी, त्याच्यानंतर धानोरा, अहिल्यानगर, सुपा, शिरूर, भीमा कोरेगाव, पुणे, पिंपरी, तळेगाव दाभाडे, लोणावळा, खोपोली, पनवेल असा 15 दिवस आणि आज 16वा दिवस आहे आमचा। हा 17 दिवसाचा प्रवास आहे, पायी चालत आहोत आम्ही। 500 किलोमीटर जवळपासचा प्रवास आहे आणि आज 16वा दिवस आहे। आज रमाबाई आंबेडकर नगर जे आहे चेंबूरमधलं शहीद स्मारकाच्या तिथे एक जाहीर सभा आहे। आवाज इंडिया आपलं चॅनल मार्फत बी हे त्याचं सगळं लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे आणि उद्या चैत्यभूमीला दुपारी 2 वाजता या लॉंग मार्चचा समारोप होणार आहे, चैत्यभूमीला होणार आहे। उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर बौद्ध समाजाने या लॉंग मार्चला पाठिंबा देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवलाय, तर दुसरीकडे काही समाज घटकांनी वेगळी भूमिका घेतली आहे। मी अजय सर्वदे, मुख्य संयोजक पायी लॉंग मार्च बीड ते मंत्रालय मुंबई। खरं तर ही आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया राज्य शासनानं तात्काळ थांबवावी या मागणीसाठी बीडमधून हा पायी लॉंग मार्चचं आयोजन आम्ही केलं होतं। सर्व आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष, पार्टी, संघटना या बाजूला ठेवून या ठिकाणी एक आंबेडकरवादी आणि एक भीमसैनिक म्हणून या आंदोलनामध्ये जो सहभागी होईल त्याला आम्ही सहभाग करून घेऊ असं आम्ही बाहेर मेसेज दिले आणि मेसेज दिल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरवादी विविध पक्ष, पार्टी, संघटनेमध्ये काम करणारे आपापले पक्ष बाजूला ठेवले आणि या ठिकाणी आंबेडकरवादी आणि एक भीमसैनिक म्हणून या ठिकाणी एकत्रित आले। या लॉंग मार्चचं वैशिष्ट्य असं आहे की या लॉंग मार्चच्या माध्यमातून ज्या ठिकाणातून हा लॉंग मार्च गेलेला आहे हा ऐतिहासिक लॉंग मार्च आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की या लॉंग मार्चला कोणाचंही नेतृत्व नाही। या लॉंग मार्चला सामूहिक नेतृत्व दिलेलं आहे। जो या लॉंग मार्चमध्ये सहभागी होईल तो या लॉंग मार्चचा प्रणेता असेल, तो या लॉंग मार्चचा नेता असेल, ही भूमिका आम्ही अगोदर स्पष्ट केलेली आहे। दरम्यान मातंग समाजातील काही संघटनांनी उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ भूमिका घेत रस्त्यावर उतरत आपली बाजू मांडली आहे, त्यामुळे या मुद्द्यावर मतभेदही स्पष्टपणे समोर येत आहेत। भावना फार तीव्र आहेत, कारण हा मनुवाद जो आहे मगाशी आपण गाणं ऐकलं, हा मनुवाद पोचला कोणी, हा मनुवाद वाढला कसा, मग मनुवादाच्या विरोधात लढावं का लागतंय, हा मोठा गंभीर प्रश्न झाला। मनु घरात बसून हसतोय, मग मनुवादाला पोचणारे आपल्यातले दलाल, हे दलाल गवळीपासून निर्माण झाले आहेत। मग पाठी जाईल नको मला, गवळीपासून निर्माण झालेले दलाल आज हे दलालामुळे हा मनुवाद मोठा वाढला आहे। किती मनुवाद मोठा आहे दादा, ह्या माझ्या तीव्र भावना आहेत दादा। मनुवाद किती मोठा आहे, मनुवादाला गाड्याला आपल्याला टाईम लागणार नाही, पण आपल्यातले दलाल भडवे, मी सॉरी मागतो, मी या विहारामध्ये बोलतोय, मी बाबासाहेबांची आणि तथागतांची मी नतमस्तक होतो त्यांच्यापुढे, पण हा मनुवाद पोचला कोणी, हा मनुवाद मोठा वाढल्यामुळे आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। माझ्या भावांना, माझ्या बंधू भगिनींना पायी बीडपासून इथे यावं लागतंय, ही शर्मेची बाब आहे। आपल्याला पहिले दलालांना जोडलं पाहिजे। कामोठे येथे पोहोचलेला हा मोर्चा आता मुंबईच्या दिशेने पुढे जाणार असून आझाद मैदानात दाखल झाल्यानंतर आंदोलनकर्ते आपल्या मागण्या सरकारसमोर मांडणार आहेत। बीडपासून सुरू झालेला हा लॉंग मार्च आता मुंबईच्या उंबरठ्यावर पोहोचलाय। उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर विविध समाज घटकांच्या भिन्न भूमिका समोर येत असताना या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। आता आझाद मैदान आणि मंत्रालयावर होणाऱ्या पुढील आंदोलनाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। आज नालंदा बुद्धविहारमध्ये आलेला आहे, तुम्ही त्यांची भोजनाची सोय या ठिकाणी केलेली आहे, काय भावना आहेत सर एकंदरीत या लॉंग मार्चला? भावना अतिशय तीव्र आहेत। सरकारने भावाभावामध्ये भांडणं लावण्याचा हा प्रयत्न आहे, षड्यंत्र आहे सरकारचं।
आणि जेव्हा जेव्हा हा समाज एकजूट होतो त्या वेळेला सरकार आमच्यामध्ये फूट पाडण्यासाठी प्रयत्न करते. 99% मातंग समाज बौद्धाबरोबर आहे. बौद्धाच्या सोबत खांद्याला खांदा लावून मातंग समाज अनेक ठिकाणी सभा घेत आहे. 1-2% जे आहेत ते RSSनं सोडलेले पिलू आहेत आणि हे पिलं आमचं काही वाकडं करू शकणार नाही. उपवर्गीकरण सरकार सहजासहजी करणार नाही, कारण ही पूर्ण महाराष्ट्रभर आता क्रांतीची ज्योत पेटलेली आहे आणि त्यामुळे उपवर्गीकरण सरकारला महाग पडणार आहे. आणि म्हणून सरकारने प्रत्येक वेळेला ज्या वेळेला हा समाज संघटित होण्याचा प्रयत्न केला, या समाजामध्ये फूट पाडण्याचं काम सरकारनं केलेलं आहे. आणि ह्या समाजाची ताकद आज हे आमचे बीडवरून लाँग मार्चमध्ये बांधव आले. आमची पनवेलकरांची जी जबाबदारी होती, आम्ही थोडी थाटकी का होईना, भले आम्ही पूर्णपणे यशस्वी त्याच्यामध्ये नशी नाही, परंतु थोडी थाटकी जे आम्हाला करता आली ती आम्ही आमच्या सर्व टीमनं या योग्य प्रकारे पार केली. आणि उद्याचा जो लाँग मार्च आहे हा चैत्यभूमीवर समारोप होणार आहे आणि 30 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या ताकदीनं 59 जाती त्याच्यामध्ये सहभाग होणार आहे. 1-2% मातंग सोडून बाकीचे 98% मातंग समाजसोबत सहभागी होणार आहे. आणि आमच्या भावाभावामध्ये शासन कितीही जरी सरकारनं ठरवलं भांडणं लावण्याचा प्रयत्न केला तर याच्यानंतर कधी असं होऊ शकणार नाही. आणि म्हणून आम्ही ज्या ताकदीनं ज्या ताकदीनं आम्ही सोबत आहो, हे खरं आहे का आम्ही ज्येष्ठ भावाची कमतरता थोडी आमची राहिली, आम्ही मातंग भावांना जेवढा त्यांचं थोडंसं दुखणं आहे हे खरं आहे, परंतु आता ही एक आलेली संधी आहे, कारण आम्ही आमच्या लहान भावाला सांभाळल्याशिवाय राहणार नाही. आणि तोच लहान भाऊ नाही तर 59 जाती जे आमचे लहान भाऊ आहेत, या सगळ्या लहान भावाची दखल आम्ही आता घेऊ हे आमच्या लक्षात आलं. कारण थोडे सरकार आमच्यामध्ये वेळोवेळी जर फूट पाडण्याचा प्रयत्न करायचा असला तर सरकार कुठल्याही प्रकारे यशस्वी होणार नाही. नक्कीच खूप खूप धन्यवाद. तर हा संपूर्ण जो रॅली आहे, लाँग मार्च आहे, बीडपासून ते मुंबई मंत्रालयापर्यंत जाणारा हा लाँग मार्च आज कामोटे या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी भोजनाची व्यवस्था जे लाँग मार्चमध्ये सामील असलेले जे लोक आहेत त्या बांधवांसाठी या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तर हा लाँग मार्च आज घाटकोपर या ठिकाणी मुक्कामाला राहून उद्या दादरच्या चैत्यभूमी या ठिकाणी समाप्त होणार आहे. आणि त्याचबरोबर 30 तारखेला होणारा भव्य जो मोर्चा असणार आहे, त्या मोर्चाला कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळेल किंवा हा उपवर्गीकरण खरंच रद्द होईल का, कारण मातंग समाजसुद्धा तितक्याच जोरावरती तितक्याच मोठ्या ताकदीनं आज आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. हा संपूर्ण जो विषय आहे, काय होणार आहे हा येत्या काळामध्ये आपल्याला पाहणं तितकेच गरजेचं आहे. मित्रांनो, आपल्या आवाज इंडिया TVच्या माध्यमातून हा संपूर्ण लाईव्ह तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. जर तुम्ही नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा आपला चॅनलचा लिंक पोचवायचं काम आपण प्रामाणिकपणे करावं. कॅमेरामन शिल्पासम, विशाल तोंडगे, आवाज इंडिया TV, नवी मुंबई.